कैद्यांसाठी एक पॉझिटिव्ह बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये तुरुंगांची संख्या वाढणार आहे. खून, बलात्कार, चोऱ्या, मारामाऱ्या अशा घटनांनी पेपरची पानं, सोशल मीडियावरच्या रील्स खचाखच भरलेले असतात ऑल द टाइम. अगदी तसंच यातले गुन्हेगार म्हणजेच आरोपींना जिथे ठेवलं जातं ती कारागृहे सुद्धा खचाखच भरलेली आहेत, ओव्हरफ्लो झालेली आहेत. ते तुम्ही संजू सिनेमात पाहिली असतीलच. गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, पण त्या तुलनेत जेलची संख्या वाढली आहे का? येरवडा जेल, आर्थर रोड जेल, नाशिक मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह अशी 30 नावं आपण सतत ऐकत असतो. आपल्या एकूण 36 जिल्ह्यांना मिळून किती मध्यवर्ती कारागृहे असावीत? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, राज्यात केवळ 9 मध्यवर्ती कारागृहे आहेत. एकीकडे गुन्हेगारीचा दर झपाट्याने वाढलेला आहे. कोर्टामध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या ही अतिप्रचंड झालेली आहे. त्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा भोगण्यासाठी पुरेशा तुरुंगांची देखील व्यवस्था राज्यामध्ये नाहीये. अक्षरशः आहे त्या तुरुंगांमध्ये आरोपींना कोंबलं जाते. त्यात ही एक थोडीशी पॉझिटिव्ह बातमी म्हणता येईल, ती हीच की मुंबई महाराष्ट्रामध्ये तुरुंगांची संख्या ही वाढणार आहे. किती नवीन कारागृहे उभारली जाणार आहेत? गुन्हेगारांच्या तुलनेत सध्याची कारागृहांची स्थिती काय आहे? तुरुंगांची संख्या कमी आहे, त्या प्रमाणात गुन्हेगारी कमी करण्यासाठी सरकारकडे काही उपाययोजना नाही आहेत का? अशा सर्व मुद्द्यांचा आढावा नेहमीप्रमाणे विश्लेषणात्मक पद्धतीने घेणार आहोत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कैदी सर्व सुविधांपासून दूर, गर्दीत असूनही एकटेपणाच्या जगात जगणारा जीव. आपण केलेल्या गुन्ह्याची वेळोवेळी त्याला जाणीव होईल याची पुरेशी खबरदारी सर्व बाजूंनी घेतली जाते. यात कमी की काय, तुरुंगात कैद्यांच्या मारामाऱ्या हाही एक नित्य प्रकार असतो. आणि याला कारण काय माहितीये? तेच जे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. पुस्तकी भाषेत सांगायचं तर क्षमतेपेक्षा अधिक कैदी कारागृहात कोंबणं. कारण नवीन जेल उभारलेलेच नाहीत आपण. दिवसेंदिवस जशी लोकसंख्या वाढतीये तसं गुन्हेगारांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. पण त्या तुलनेत कारागृहे, राज्यात किती कारागृहे आहेत यावरती आधी एक नजर टाकूयात. महाराष्ट्रामध्ये एकूण 60 कारागृहे आहेत. त्यांची एकत्रित अधिकृत क्षमता म्हणजेच मर्यादा सुमारे 24,000 कैद्यांची आहे. पण त्याच्या कितीतरी जास्त कैदी सध्या या कारागृहामध्ये आहेत. त्याची निश्चित अशी आकडेवारी सांगता येणार नाही. याचवर आम्ही ex-IPS रवींद्रनाथ पाटील यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि तो पॉडकास्ट नक्की बघा. सगळ्यात पहिलं, मध्यवर्ती कारागृहे एकूण किती आहेत? फक्त 9. येरवडा जे पुण्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठं आणि जुनं कारागृह आहे. त्यानंतर मुंबई आर्थर रोड, ठाणे, तळोजा, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि कोल्हापूर. आता क्षमता काय? गंभीर गुन्ह्यांमधील आणि दीर्घकाळ शिक्षा झालेल्या कैद्यांना इथे ठेवलं जातं. दुसरं बघा, जिल्हा कारागृहे एकूण किती आहेत? 28 आहेत. क्षमता काय? प्रत्येक जिल्ह्यात साधारणतः 1 याप्रमाणे ही कारागृहे असतात. इथे प्रामुख्याने न्यायालयीन कोठडीत म्हणजेच अंडर ट्रायल असणाऱ्या कैद्यांची रवानगी केली जाते. तिसरं बघा, विशेष कारागृहे एकच आहे आणि कुठे? रत्नागिरीमध्ये. क्षमता अत्यंत सुरक्षित किंवा विशेष दर्जाच्या कैद्यांसाठी ही कारागृहे असतात. चौथं, खुले कारागृह म्हणजेच ओपन जेल्स एकूण किती आहेत? 19 आहेत. आता या कारागृहांना भिंती नसतात. इथे चांगल्या वर्तणुकीच्या आणि दीर्घ मुदतीची शिक्षा पूर्ण करत आलेल्या कैद्यांना ठेवलं जातं. त्यांना दिवसाबाहेर शेती किंवा इतर कामे करण्याची देखील मुभा असते. पाचवं, इतर विशेष आणि बाल सुधारगृहे एकूण किती आहेत? 3 आहेत. यात मुंबई जिल्हा महिला कारागृह जे भायखळ्याला आहे, त्यानंतर नाशिक इथलं किशोर सुधारालय किंवा किशोरी सुधारालय आणि एक खुली वसाहत यांचा यामध्ये समावेश आहे. अशी ही कारागृहांची तोकडी संख्या आहे. यातली बहुतांशी ही तर ब्रिटिशांच्या काळातलीच आहेत. आता काही ठिकाणी नवीन कारागृहे होणार असल्याचं सांगितलं जाते. त्यातल्या काहींचं काम हे सुरू झालेलं आहे. आता कोणती नवीन कारागृहे प्रगतीपथावरती आहेत? सगळ्यात पहिलं, पालघर कारागृह. क्षमता किती आहे? सुमारे 1,500 कैदी. पालघरमधल्या उमरोळी इथे 25 एकर जागेमध्ये हे कारागृह बांधण्यात येत आहे. यासाठी जवळपास 630 कोटी रुपये 2023 सालीच मंजूर करण्यात आलेले आहेत. दुसरं, अहमदनगर कारागृह किंवा अहिल्यानगर कारागृह. क्षमता किती आहे? सुमारे 500 कैदी. इथल्या नारायणडोह परिसरामध्ये नवीन कारागृह उभारण्यात येते. तर या मागच्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडी आहेत
आता थोडं लेटेस्टमध्ये जाऊया. वर्धा जिल्हा कारागृह 17 जून 2026ला शासन निर्णय जारी करून वर्धा जिल्ह्यातल्या इंझापूर या गावामध्ये कारागृह उभारलं जाणार आहे आणि यासाठी सरकारने तब्बल 120 एकर जमीन मंजूर केलेली आहे. राज्यातली इतर बहुतांश जी कारागृह आहेत ती ब्रिटिशांच्या काळातील आहेत, तसंच हे देखील आहे. इथे पुरुष कैद्यांची क्षमता ही 325 आणि महिला कैद्यांची क्षमता ही केवळ 10 इतकी होती. आता गुन्हेगारी वाढलेली आहे, त्या तुलनेमध्ये नव्या कारागृहांची गरज ही होतीच. अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि सुसज्ज निवासी प्रशिक्षण केंद्र सुद्धा उभारलं जाणार आहे. कारण व्हायचं असं की या प्रयोगशाळेअभावी अहवाल उशिरा यायचा आणि त्यामुळे निकाल उशिरा यायचा आणि कैदही लांबली जायची. ती समस्या आता सुटणार आहे. रासायनिक अहवाल वेळेत मिळाला तर गुन्हेगारांना शिक्षा होईल, लवकर होईल. निवासी प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलिसांवरचा जो अतिरिक्त ताण आहे तोही कमी होईल. ही वर्धा जिल्ह्यासाठी एक चांगली आणि आनंदाची बातमी म्हणायला लागेल. मुंबईतही नवं कारागृह. मानखुर्द परिसरामध्ये घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या बाजूला नवं कारागृह होणार आहे. जवळपास 11 एकर जागा अतिक्रमण मुक्त करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे ही जमीन देखील सुपूर्द करण्यात आलेली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त एका दिवसामध्ये तब्बल 1200 झोपड्या यासाठी हटवण्यात आलेल्या आहेत प्रशासनातर्फे. हीच कारवाई मुंबईत जागोजागी वाढलेल्या झोपड्यांवरती सुद्धा प्रशासनाने करावी अशी आमची विनंती आहे. शासकीय भाषेत सांगायचं तर मौजे मानखुर्द तालुका कुर्ला इथली गट क्रमांक 1/2 मधली ही जागा आहे. मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहावरती सध्या प्रचंड ताण आहे. हे आर्थर रोड कारागृह ब्रिटिशांनी बनवलेलं आहे. म्हणजे मागच्या 75 वर्षांमध्ये आपण एक जेल सुद्धा मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बांधू शकलेलो नाही. एका वृत्तानुसार 800 कैद्यांची क्षमता असताना 3000पेक्षा अधिक कैदी तिथे ठेवण्यात आलेले आहेत. उशिरा का होईना नवं कारागृह होतंय ही मुंबईतल्या कैद्यांसाठी आणि कारागृह प्रशासनासाठी एक चांगली गोष्ट आहे. आता असाच काहीतरी निर्णय राज्यातलं एक मोठं जेल म्हणून येरवड्यातल्या कैद्यांसाठी होईल असं इथल्या कैद्यांना वाटू लागलेलं आहे. तशी आशा त्यांना निर्माण झालेली आहे. कारण येरवडा कारागृह हेही एक जुनं आणि ओव्हरफ्लो झालेलं मध्यवर्ती कारागृह आहे. इथल्या जमिनीचा दर हा इतर सामान्य जमिनींपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. रवींद्रनाथ पाटील यांच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळेल. येरवडा जेलला समांतर असं मोठं कारागृह येत्या काळामध्ये होईल अशी आपण अपेक्षाच करू शकतो. येरवडा कारागृहातल्या काही मजेशीर आणि गंभीर गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या पुस्तक आणि बरंच काही या सेक्शनमध्ये माजी IPS रवींद्रनाथ पाटील यांचा पॉडकास्ट आम्ही केलेला आहे, ज्याचा उल्लेख व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही केलाय, तो नक्की बघा. अजून एक सजेशन, मोजक्या 2-3 ठिकाणीच नवं कारागृह बांधलं जाणार आहे. ती संख्या वाढवायला हवी. महिला कैदी आणि पुरुष कैदी अशा दोघांसाठी तर हे व्हावंच, पण त्यासोबतच जसं काही देशांमध्ये गुन्ह्यानुसार जेलही वेगळं असतं तसं आपल्याकडे देखील व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्याने फायनान्शियल फ्रॉड केला असेल तर त्यासाठी वेगळं, एखाद्याने खून बलात्कार केला असेल तर त्यासाठी वेगळं, अशी रचना असायला हवी जी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नाहीये. पण शेवटी असं वाटतं की गुन्हेगारीच जर कमी केली तर, गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा वेळेत केली तर जरब बसेल आणि गुन्हा करायला कुणी प्रवृत्तच होणार नाही. पण अशी सिस्टीम आपल्याकडे कधी होईल माहीत नाही. नव्या कारागृह उभारणीविषयीच्या सरकारच्या निर्णयावरती तुमचं काय मत आहे आणि जेलच्या संदर्भाने तुम्हाला काय सजेशन्स द्यावीशी वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.